जास्त प्रमाणात आहे. आता काल जसं कमिशनर साहेबांनी इथे आदेश दिलेत की मायक्रो कंटेनमेंट झोन त्या बिल्डिंगला जर पेशंट वाढले तर ती गाईडलाईन्स दिली आहे. आत्ता ॲक्टिव्ह मोडमध्ये काही ठिकाणी काही गाईडलाईन्स दिल्या आहे. जिथे पेशंट आहेत तिथल्या भागाला तात्काळ तिथेच मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये काम करण्यास सुरुवात झालेली आहे. आपण जर आत्ताच काळजी घेतली तर ते रोखण्यासाठी, याचा प्रसार रोखण्यासाठी आपण वेळेवर काळजी घेतली तर ते जास्त प्रमाणात पसरणार नाही. आणि त्यासाठीच केंद्र सरकार सातत्याने गाईडलाईन देत आहे. याच्यामध्ये रोज स्वतः केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर मनसुखभाई मांडवियाजी सुद्धा ओमिक्रॉनच्या संदर्भात, कोविडच्या संदर्भात इमर्जन्सी आढावे मीटिंग्स घेत आहेत. हेल्थ सेक्रेटरी यांनी देखील प्रत्येक राज्याच्या हेल्थ सेक्रेटरींशी चर्चा केली आहे. परवा सगळ्या राज्याच्या हेल्थ मिनिस्टर बरोबर कॅबिनेट मिनिस्टरांची मीटिंग पण झाली आहे. प्रत्येक राज्यावर केंद्र सरकारचं लक्ष आहे. कुठे काही मदतीची गरज असेल तर केंद्र सरकारची टीम तिथे जाते. ती टीम तिथे जाऊन ॲक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये कुठे काय अजून करता येईल का यासाठी सेंट्रल टीम काम करत आहे. प्रत्येक ठिकाणी टेस्टिंग वाढले पाहिजे. टेस्टिंग वाढवण्यासाठीच्या किट्स घेण्याचे राज्यांना अधिकार दिलेत, निधी दिला आहे. कुठेही कसली कमी पडणार नाही यासाठी हे प्रिपेअर्डनेस पॅकेज पण दिलेत. मग अगदी जिल्ह्यामध्ये तुमचे मेडिसिनची उपलब्धता असेल, पेडियाट्रिक युनिट्स असतील, या सगळ्या बाबतीत केंद्र सरकारने पूर्ण मदत दिली आहे. स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी देखील इमर्जन्सी मीटिंग घेऊन ओमिक्रॉनच्या आढाव्याबाबतीत विशेष सूचना पण दिल्या आहेत. या बाबतीत केंद्र सरकार जागरूकतेने सातत्याने गाईडलाईन्स राज्यांना पाठवत आहे. खास करून मुंबईत गेल्या काही दिवसामध्ये कोविडचे रुग्ण जास्त वाढत आहेत, झपाट्याने वाढवते, दुप्पट तिप्पट वेगानं. मुंबईसाठी काही विशेष सूचना आहेत केंद्राकडून? नाही, नक्कीच. फक्त मुंबई म्हणून नाही तर जिथे पण अशी संख्या वाढेल, तुम्ही बघितलं असेल आज पण केरळ, महाराष्ट्र ही राज्य अशी आहेत की जिथे ही संख्या रुग्णांची वाढतेच आहे कम्पॅरेटिव्हली अदर स्टेट्स. तर ह्या राज्यांना सतर्कतेचा इशाराही दिलेला आहे. केंद्र सरकारने स्पेशल त्यांना गाईडलाईन पत्रही लिहिलेली आहेत. आणि जर आता तिथे काळजी घेतली नाही तर भविष्यात ही संख्या वाढू शकते. याच्यासाठी किती तयारी झाली हे सुद्धा केंद्राने वारंवार सूचित केलेलं आहे. आणि खास करून आपण म्हणालात तसं मुंबईमध्ये नक्कीच ही काळजीची गोष्ट आहे की संख्या वाढते आणि आत्ताच तिथे कंट्रोल करायला पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून मी तर सगळ्यांनाच विनंती करेन की जे पण बाहेर पडतात किंवा गर्दीच्या ठिकाणी किंवा अननेसेसरी ट्रॅव्हलिंग किंवा मायग्रेशन होत असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण आपण आत्ता या सूचनांचं पालन नाही केलं तर परत एकदा हा धोका वाढू शकतो. आणि आयुक्त दोघेही असं म्हणतात की 20,000 पेक्षा जास्त आकडा गेला तर पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लावावं लागेल. याला केंद्राकडूनच हे असे आदेश आहेत. पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने मुंबई किंवा इतर राज्य जात आहे असं वाटतं केंद्राकडून? नाही, केंद्र सरकारने तेच सांगते. केंद्र सरकारने हा निर्णयच राज्यांना दिलाय. केंद्र सरकारने सांगितलंय की जर तिथे जी आवश्यकता असेल, समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये पेशंटची संख्या अचानक वाढत असेल तर तिथल्या स्थानिक प्रशासनाला तो अधिकार आहे. ते तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन करू शकतात. याचा अर्थ असा नाही की सगळीकडेच तुम्ही बंद करणार, परंतु तिथे नाही रोखलं, जर ते सुपर स्प्रेडर व्हायला लागलं तर परिस्थिती गंभीर होईल. म्हणून त्या राज्यांना ते अधिकार दिले. त्यांनी ती निर्णय क्षमता ओळखून आणि ते करू शकतात. ताई, तुम्ही आता म्हटलं की केंद्र सरकारचं सर्व राज्यांवरती लक्ष आहे आणि आता प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये रुग्णांची आपल्याला संख्या वाढताना पाहायला मिळते. आताच तुमची काही वेळापूर्वी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. राज्य सरकारने काय केंद्र सरकारकडे मागणी केली आहे आणि केंद्र सरकार नेमकं राज्याला आता काय देणार आहे? नाही, याच्या बाबतीत राज्य सरकारने मागणी केलेली होती वॅक्सिन्स. ते वॅक्सिन्स पुरवठा केलेला आहे. आज सगळ्या राज्यांना करोडोचे डोस बॅलन्स आहेत. वॅक्सिनच्या बाबतीत कुठेही कमतरता नाहीये. मागे ती मागणी होती आणि त्या बाबतीत पुरवठाही झाला. आपण म्हणालात तसं काही मागण्यापेक्षा केंद्र सरकारने देऊन टाकलंय. ECRP 1 पॅकेज पण देऊन टाकलंय 1100 करोडचं आणि ACRP 2 मध्ये 23,000 करोडचं पॅकेज पण दिलं. त्याच्यात महाराष्ट्राला पण ॲलोकेशन निधी केलाय.
काम आता राज्यांनी करून घ्यायचं. ऍक्टिव्ह मॅनेजमेंट खालीपर्यंत ती झाली की नाही हे राज्यांनी करायचं. मॅडम, यापूर्वी ज्यावेळेस दोनदा कोरोनाच्या लाट आल्या होत्या पूर्ण, त्यावेळेस राज्यातलं सरकार किंवा राज्यात मृत्यूचं प्रमाण हा अतिशय जास्त होता. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सुद्धा या संदर्भात पत्रव्यवहार करून RT-PCR असेल किंवा ICU बेड्स असतील याच्यावरनं तासुरे ओढले होते. आता केंद्र सरकार, कारण की महाराष्ट्रामध्ये सरकार वेगळं आहे, राज्यातले अनेक म्हणजे आरोग्य मंत्र्यांपासून सगळे नेते हे केंद्र सरकारकडे सांगतात की आम्ही हे मागतो पण हे देत नाही. आता ही खबरदारी आत्ताच घेताय का तुम्ही, आणि राज्य सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे आता? नाही, आता आपण म्हणालात तसं आम्ही केंद्र सरकारकडे मागतो आणि केंद्र सरकार देत नाहीये असं जर राज्यातनं कोणी मंत्र्यांनी मला लेखी दिलं तर मलाही बरं होईल. कारण आम्ही काय बजेट दिलंय आणि ते किती खर्च झालं राज्यामध्ये, त्याच्या माध्यमातून काय निधी खर्चित झालाय हा पण मग प्रश्न उपस्थित होईल. केंद्र सरकारने हे दिलेलं आहे, बजेट पण दिलंय, अलोकेशन पण केलंय. मग अगदी ICU बेड्स पासून असेल, ऑक्सिजनची कॅपॅसिटी असेल, औषधं असतील, लहान मुलांच्या औषधांपासून असेल, प्रत्येक डिस्ट्रिक्टला तुमच्या साठा उपलब्ध पाहिजे औषधांचा. त्याच्या व्यतिरिक्त NHM मधनं PIPचं बजेट वेगळं जातं, त्याच्यामधनं सुद्धा औषधं तुम्ही मागणी करू शकतात. तर हे सगळं बघितलं तर राज्य सरकारने आतापर्यंत किती मागणी केली आणि ती दिली नसेल तर मी या राज्याची एक हक्काची मुलगी म्हणून सांगते की मला तरी द्या. मग राज्य सरकारने काय मागणी केली आणि केंद्र सरकार काय देत नाहीये याच्यामध्ये आजपर्यंत आम्हाला कुठलंही पत्र प्राप्त झालं नाही की आम्हाला हा मिळाला नाहीये. उलट आम्ही इथे म्हणून सांगतोय की हे दिलंय, आता हे खर्च करा किंवा हे करून घ्या. काम चालू आहे, काम करत नाही राज्य सरकार असा माझा अजिबात आक्षेप नाही, परंतु संथ गतीने चालू आहे. आज आपण त्या प्रिपेअर्डनेसमध्ये लवकर काम नाही केलं तर उद्या ती धावपळ होईल. आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे राज्य सरकारने थोडी गती वाढवावी. इथे मॅडम, तुमचं बोलणं असं असतं की केंद्र सरकारने राज्य सरकारला फंड मोठ्या प्रमाणात दिला, पण राज्य सरकारने एकतर युटिलायझेशन नाही केला किंवा जो अपेक्षित तुम्हाला होता ऍज अ हेल्थ मिनिस्टर महाराष्ट्राचं प्रेसिडेंट करताय तुम्ही सेंट्रलला, तितकं मागितलं जात नाही. काय नेमकं? नाही, मागितलं जात नाही म्हणण्यापेक्षा केंद्राने पूर्ण बजेट सगळ्या राज्यांना दिले. तेच सांगते, ECRP1 ECRP2 हे असे बजेट आहेत एक्स्ट्रा की जे या कोविड काळामध्ये विशेष दिले गेले आणि राज्यांनी न मागता दिले. त्यातही राज्य सरकारांनी ते खर्च करून ती व्यवस्था तयार करायची. मग त्याच्यात बेड्स आले, ICU बेड्स आले, व्हेंटिलेटर आले, ऑक्सिजन पाईपलाईन पासून अगदी मायनर गोष्टींना लक्षात घेऊन हे बजेट दिले. मग माझं म्हणणं एकीकडे तुम्ही म्हणता केंद्र सरकार देत नाही, तर काय देत नाही ते तर आम्हाला कळू द्या. केंद्र सरकार कुठे कमी पडले आजपर्यंत हे आम्हाला कळू द्या. आमच्या केंद्र सरकारकडून सगळं हेल्थ बजेट एक्स्ट्रा दिलं गेलंय NHM व्यतिरिक्त, तर ते खर्च झालं नसेल तर काय कारण आहे, ते होत नसेल तर का होत नाहीये किंवा त्याची गती कमी आहे असं माझं म्हणणं आहे. ते फास्ट व्हायला पाहिजे. महत्वपूर्ण बैठक ही होती, आकडा महाराष्ट्रातला वाढतोय, म्हणजे महाराष्ट्र आणि नंतर दिल्ली हे दोनच खूप ग्रोथ वाढत चालली आहे. महत्वपूर्ण बैठकीत राज्य सरकारकडून फक्त अधिकारी आले, मग ते राजेश टोपे असतील किंवा इतर संबंधित खात्याचा कुठला मंत्री आला नाही. वारंवार केंद्राकडे बोट दाखवलं जातं, मदत मिळत नाही किंवा इतर गोष्टींकडे हे केलं जातं. याला कसं बघताय? आजच्या बैठकीला त्यांनी असलं, त्यांच्या मागण्या अपेक्षित होत्या, याला कसं बघताय? नाही, या बाबतीत हा आढावा मीच ठेवला होता. याच्यावर सातत्याने केंद्राकडून देखील आढावा घेतला जातो प्रत्येक राज्याच्या, आणि सन्माननीय केंद्रीय मंत्र्यांनी देखील लक्ष दिलेलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी देखील या बाबतीत सांगितलं की कुठे अडचणी असतील तर ते आपण बघितलं पाहिजे. आणि मी महाराष्ट्राची असल्यामुळे साहजिक एक मी आजची ही मीटिंग लावली. मी सन्माननीय राजेशजी टोपे आरोग्यमंत्री महाराष्ट्र यांना देखील कळवलेलं होतं, परंतु त्यांची मला वाटतं आज अजून एक इमर्जन्सी कुठली मीटिंग आल्यामुळे ते उपस्थित राहिले नाही. परंतु अधिकारी सगळे होते आणि माझा आढावा त्यांनी त्या बाबतीत पूर्ण दिलेला आहे. असं म्हणायचं का की फक्त मदतीची अपेक्षा ठेवली जाते आणि चुका काही झालं तर केंद्राकडे बोट दाखवलं जाते, सहकार्य किंवा कोऑर्डिनेशन जे होणं अपेक्षित आहे ते होत नाही असं म्हणायचं? नाही, आमच्या बाबतीत आम्ही तसं म्हणणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचा आजचा आढावा होता आणि ज्या आढाव्यात जे मला अपेक्षित होतं की केंद्र सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे तयार आहोत, देत आहोत. तुम्ही आता काम करून ते फास्ट खालीपर्यंत होतंय की नाही हे काम करून घेणं. बिकॉज आम्ही जेव्हा हेल्थ इज अ स्टेट सब्जेक्ट म्हणतो
तेव्हा ते स्टेटनी तो युटिलायझेशन ऑफ फंड्स करून घेतला पाहिजे आणि तो योग्य वेळी केला पाहिजे. कारण काही लिमिट असतात, मार्चच्या आत तो संपवायचा आहे, तो खर्च करायचा आहे. मार्चच्या आत त्याचं जर हे नाही झालं त्या कोविड प्रिपेअर्डनेस पॅकेजचं, तर मग तुम्ही परत केंद्राला दोष देणार का? म्हणजे काहीतरी टाइम लिमिट असतं आणि त्या बाबतीत सतर्कतेने काम करणं अपेक्षित आहे. आणि एकीकडे राज्य सरकार लोकांवर निर्बंध लागत आहे. दुसरीकडे आपण बघतोय राजकारणाचे जे कार्यक्रम होत आहेत त्याला गर्दी पाहायला मिळते. त्यातच आपण बघतोय महाराष्ट्रात आमदार आणि काही मंत्री देखील पॉझिटिव्ह सापडले. त्याकडे नाही, मला वाटतं हा विषय गंभीर आहे. याच्यामध्ये फक्त पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल असं घेण्यापेक्षा आज सगळ्यांनीच सतर्क राहायचं. आपल्याला काय व्हायरस असं हे नाही करून येत कुठल्या पक्षाचा आहे वगैरे. हे सगळ्यांसाठीच घातक आहे आणि सगळ्यांसाठीच गंभीर आहे. सगळ्यांनी प्रोटोकॉल पाळले पाहिजे. आणि आता जर गाईडलाईन्स दिल्या आहेत की एवढ्याच याच्यामध्ये प्रोग्राम झाले पाहिजे, कार्यक्रम, तर आम्ही ते पथ्य पाळतोय. आम्ही पण ती काळजी घेतोय. आम्ही पण मास्क लावूनच फिरतोय. तर मला वाटतं सगळ्यांचीच ती हे आहे, सगळ्यांचीच ती गरज आहे. फक्त पॉलिटिकल पार्टी म्हणून नाही, पण इतरही ठिकाणी कुठे गर्दी होत असेल, सगळ्यांनी सतर्कतेमध्ये राहून हा व्हायरसच्या विरुद्धचा लढा आहे. हा कुठल्या एका पक्षाचा लढा नाही आहे. सगळ्यांनी त्या व्हायरसच्या विरोधात लढायचं आहे. तर काही पथ्य पाळली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे. और केंद्र सरकार लॉकडाउन को लेकर क्योंकि मुंबई में जिस तरह से केसेस बढ़ रहे हैं, आपको लगता है कि वो वक्त आ चुका है जब लॉकडाउन या और रिस्ट्रिक्शंस बढ़ानी चाहिए? आज के मीटिंग में खास करके महाराष्ट्र को जो कोविड रिलेटेड केसेस है वो बढ़ रहे हैं और यहाँ पे कोविड को लेके हो या ओमिक्रॉन के केसेस को लेकर हो, क्या तैयारियां हुई है? कुछ पिछले लगातार कुछ महीनों से केंद्र सरकार ने पैकेजेस दिए. कोविड के पेशेंट को, चाहे वो गांव में हो, चाहे वो ज़िले में हो, चाहे वो शहर में हो, उसके लिए ट्रीटमेंट के लिए सुविधा मिले, इसके लिए ECRP 1, ECRP 2 ये पैकेजेस दिए गए. क्या वो पैकेजेस के माध्यम से यहाँ पे काम हो रहा है? अगर नहीं हो रहा है, अगर स्लो हो रहा है, तो उसके क्या कारण है? ये मीटिंग में आज हमने कुछ फीडबैक लिए. कुछ जगह पे काम हो चुका है, प्रोग्रेस में है. कुछ जगह पे अभी भी थोड़ा काम बढ़ाना आवश्यक है. इसके लिए कुछ सूचनाएं दी गई है. लगातार केंद्रीय मंत्री मनसुख भाई मांडविया जी भी इस पर लगातार मीटिंग्स ले रहे हैं. केरल हो, महाराष्ट्र में हो, दिल्ली में हो, ओमिक्रॉन के केसेस बढ़ रहे हैं और कोविड के भी. तो इसमें क्या वो राज्य कुछ एक्टिव मैनेजमेंट कर रहे हैं कि नहीं? केंद्र सरकार ने ये गाइडलाइंस दी है, अगर किसी ज़िले में कुछ संख्या बढ़ती है तो वो प्रशासन वहाँ पे डिसीजन ले सकते हैं, कंटेनमेंट हो, माइक्रो कंटेनमेंट जोन हो. सो एक्टिव मैनेजमेंट की अभी ज़रूरत है. केंद्र सरकार ने जैसे पिछले साल भी लगातार लगभग 150 SOPs दिए और अभी ओमिक्रॉन के बाद भी लगातार गाइडलाइंस दे रहे हैं. जिस प्रकार ये दुनिया में रिसर्च या फिर अलग अलग देशों से जो भी हमारे यहाँ इंफॉर्मेशन आती है, उसके आधार पर ये गाइडलाइंस कभी कभी बदलते हैं. तो ये एक्टिव मैनेजमेंट अभी करना ज़रूरी है. और ख़ास करके मुंबई में पेशेंट बढ़ रहे हैं तो उसमें ध्यान देना बहुत ज़रूरी है. पिछले कुछ दिनों में नंबर है महाराष्ट्र के या मुंबई के बढ़ते हुए नजर आ रहे हैं. यहाँ तक कि जो जनप्रतिनिधि भी हैं, चाहे MLA से, मंत्री साहब का साफ तौर पर कहना है कि 13 मंत्री और 70 विधायक इससे पीड़ित हैं. तो ऐसे में नहीं लगता है कि महाराष्ट्र में कठोर निर्णय लेने की जरूरत है? इस मीटिंग में क्या इस बारे में जानकारी दी गई आपको? जी ज़रूर, इसमें यही चर्चा हुई कि लगातार केसेस बढ़ रहे हैं. जैसे कि आपने कहा, लास्ट दिसंबर के शुरू में जैसे 6000 केसेस थे, अभी वो आगे बढ़ के 30-40,000 को क्रॉस कर रहे हैं. तो आवश्यक है कि किस स्पेसिफिक एरिया में कुछ वार्ड है, कुछ बिल्डिंग्स है, अगर ऐसे तरह से केसेस बढ़ते रहे तो वहाँ पे ही हम रोकने में कामयाब हुए तो वो कदम उठाना ज़रूरी है. सभी को बंद करना ऐसे हमारा कहना नहीं है, लेकिन जहाँ पे वो केसेस है उनका सही तरह से कॉन्टैक्ट ट्रेसिंग हो रहा है कि नहीं, उनका ट्रीटमेंट कैसे चल रहा है, कुछ दिक्कत तो नहीं है पेशेंट को. तो ये सभी
केसेस के बारे में अभी हमने जो मीटिंग हुई इसमें फीडबैक भी मिले, लेकिन ये राज्यों पे निर्भर करता है। हम किसी एक राज्य की नहीं, हम सभी राज्यों को ये दिशा निर्देश जारी कर रहे हैं सेक्रेटरी हेल्थ लगातार कि उन राज्यों ने ये डिसीजन लेना है। आपने कहा कि पूरा रिव्यू जो है राज्य का लिया गया है, तो ऐसे में आपका असेसमेंट क्या है? क्योंकि सरकार की तरफ से कई सारे डिमांड्स सामने रखे थे, आपने कहा केंद्र सरकार ने कई सारे डिमांड्स पूरी भी किए, तो ऐसे में आपके ये केसेस बढ़ रहे हैं, तो खामियां कहाँ पर है? मैं यही कहूँगी कि देखो केसेस बढ़ रहे हैं तो हमें अलर्ट मोड पे आके वहाँ पे मैनेजमेंट और एक्टिव करना चाहिए। वो कुछ भी हो, कहीं कौन सा भी राज्य हो, किसी भी राज्य में अगर 10% से ज़्यादा पॉजिटिविटी रेट आ रही है तो वो क्यों आ रही है? क्या वहाँ पे हमारे टेस्टिंग कम हो रहे हैं? क्या वहाँ पे हमारा रेस्ट्रिक्शन कम हो रहा है? तो तुरंत, जैसे महाराष्ट्र ने अभी डिसीजन लिया कि नाइट कर्फ्यू लगाना है, जिस तरह से वो डिसीजन लिया इसका मतलब केसेस बढ़ रहे हैं तो डिसीजन लिया है। उस तरह से आज अगर मुंबई में केसेस बढ़ रहे हैं, अभी मुंबई में सबसे ज़्यादा ओमिक्रॉन के पेशेंट हैं, तो जो एक्टिव मैनेजमेंट करना चाहिए वो जल्द करे तो हम रोकने में कामयाब होंगे। अभी वो तो प्रशासन ने तय करना है, इसका मतलब ये है कि लोकल। स्लो पेस में काम कर रहा है महाराष्ट्र में? लेकिन नहीं, काम के बारे में जो मैंने कहा कि जो फीडबैक लिए, जो रिव्यू लिए, ECRP 1 पैकेज हो, ECRP 2 पैकेज हो, जो केंद्र सरकार ने जारी किए, उसके जो काम थे वो थोड़े स्लो चल रहे हैं। दो बातें अलग है, द डिसीजन एंड द वर्क प्रोग्रेस। लेकिन जिस तरह से मुंबई और महाराष्ट्र के आंकड़े बढ़ रहे हैं, तो क्या ये कहा जा सकता है कि महाराष्ट्र और मुंबई तीसरी लहर की दहलीज पर खड़ा है? नहीं, अभी तो देखिए जहाँ भी केसेस बढ़ रहे हैं, चाहे महाराष्ट्र हो, केरल हो, केंद्र सरकार लगातार उसे मॉनिटर कर रही है कि बढ़ रहे हैं तो कहाँ पे बढ़ रहे हैं। जैसे आज मुंबई है, ठाणे है, पिंपरी चिंचवड़ है, ऐसे कुछ केसेस बढ़ने की जगह है, तो उसमें लगातार मॉनिटर कर रहे हैं कि क्या हो रहा है यहाँ पे, क्या प्रावधान करने चाहिए, ये सूचनाएं राज्यों को दी जाती है। तो मैं वही कह रही हूँ कि यहाँ के प्रशासन ने जो भी निर्णय लिए हैं, चाहे वो नाइट कर्फ्यू हो या कल से